साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त सोलापुरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून रविवार दिनांक 9 ऑगस्टला मिरवणुकीनं उत्सवाची सांगता होईल. 18 जुलै रोजी अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी आहे. या निमित्तानं अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ गीत गायन कार्यक्रम होईल. 1 ऑगस्टला अण्णाभाऊंची जयंती असून विविध मंडळं प्रतिमेची प्रतिष्ठापना करतील. पत्रकार परिषदेत मंडळाचे संस्थापक अध्यक्ष उत्तम प्रकाश खंदारे यांनी ही माहिती दिली. यावेळी उत्सवाध्यक्ष साक्षांत लोखंडे, याचबरोबर मंडळाचे पदाधिकारी विशांत लोंढे, खंडू बनसोडे, समाधान आवळे, सुरेश पाटोळे, महादेव भोसले, विकास डोलारे, कुणाल कांबळे आदी उपस्थित होते. जगविख्यात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा 106वा जयंती महोत्सव 1 ऑगस्ट 2026 पासून सुरू होतं आणि येत्या 18 तारखेला 18 जुलैला अण्णाभाऊंची पुण्यतिथीसुद्धा या शहरामध्ये पुतळ्याजवळ संपन्न होणार आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून मानवतेचा विचार दिला. साता समुद्राच्या पलीकडे जाऊन शिवाजी महाराज जगाला सांगितले आणि इतकं विपुल साहित्य 1.5 दिवस शाळा शिकून त्यांनी निर्माण केलं की रशियासारख्या महासत्तेमध्ये 18 भाषांमध्ये भाषांतर झालेली स्वतंत्र लायब्ररी आज त्या ठिकाणी आहे. अशा अण्णाभाऊ, ज्याला रशियाने पहिल्यांदा मानपत्र दिलं, मानपत्र देत असताना जी माहिती लागते मानपत्रामध्ये भरायची ती माहिती नव्हती रशियाकडे. रशियाने पंडित जवाहरलाल नेहरू त्यावेळचे पंतप्रधान त्यांना फोन केला. ते सुद्धा कोड्यात पडले, त्यांनासुद्धा माहीत नाही अण्णाभाऊ कोण. मग पंडित जवाहरलाल नेहरूंनी म्हणले की महाराष्ट्रातला आहे, म्हणजे यशवंतरावजीला नक्की माहीत असणार. मग यशवंतरावजीनं त्यांनी सांगितलं. यशवंतरावजीला कळलं की आपल्या कराड तालुक्यातला एक कोणीतरी लिहितो आहे, साहित्यिक आहे मातंग समाजाचा. आणि मग त्या अण्णाभाऊचं माहिती मानपत्राला तिथं पोचली, त्यांना मानपत्र त्या ठिकाणी सादर झालं. असे हे विद्वान साहित्यिक अण्णाभाऊ यांचा जयंती यांचा विचार घेऊन गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये हे महोत्सव साजरे होतात. तद्वतच सोलापूर शहरामध्ये होतात. या महाराष्ट्रामध्ये 2च मिरवणुका एका दिवशी एकत्रित निघतात. त्यापैकी अत्यंत गिनीज बुकात नोंद व्हावी अशी मिरवणूक म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक जी एप्रिल महिन्यात निघते आणि साहित्यरत्न अण्णाभाऊंची मिरवणूक जी ऑगस्ट महिन्यामध्ये निघते. याच मिरवणुकीचा कार्यक्रम या ठिकाणी मी घोषित करतो. पहिल्यांदा हे समितीच्या आत्ता सांगितल्याप्रमाणे गेल्या रविवारी 21 तारखेला मध्यवर्ती समितीची संपूर्ण शहर जिल्ह्याची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये एकमतानं हे पदाधिकारी निवडून आले. साक्षांत लोखंडे अध्यक्ष, अजय मोहिते उपाध्यक्ष, रजनी डोलारे उपाध्यक्ष, वैशाली डोलारे कार्याध्यक्ष, बंडू गवळी सचिव, कुणाल कांबळे सहसचिव, विशाल लोंढे खजिनदार, ॲडव्होकेट सुरेश पाटोळे कायदेशीर सल्लागार, प्रमुख सल्लागार हे सगळे माजी अध्यक्ष आहेत, अनेक वर्षाचे अध्यक्ष झाले, तेच हे प्रमुख सल्लागार आहेत. सुरेश पाटोळे, सुहास शिंदे, खंडू बनसोडे, समाधान आवळे, हनुमंतू पवार, महादेव भोसले, मुकुंद शिंदे, सतीश बगाडे, शांतीलाल साबळे, विकास कसबे, भैरवआबा लोंढे, श्रीकांत देडे, राजू क्षीरसागर, रोहित खिलारे, राजू क्षीरसागर आणि गोविंद कांबळे हे सगळे सल्लागार आहेत. आता जयंती महोत्सवाचा कार्यक्रम 18 तारखेला सर्वप्रथम पुण्यतिथीनिमित्त आदरांजलीपर गीत गायनाने अभिवादन होणार आहे दिवसभर पुतळ्याजवळ. तो कार्यक्रम 18 तारखेचा आहे आणि 31 जुलैला मध्यरात्री एक आपल्या भावना घेऊन संपूर्ण शहर जिल्ह्यातला समाज त्या पुतळ्याजवळ अभिवादन करायला रात्री येणार आहे. आणि 1 ऑगस्ट 2026ला अण्णाभाऊंच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना शहरामध्ये जवळपास 85पेक्षा अधिक मंडळं प्रतिष्ठापना या ठिकाणी करणार आहेत. आणि मग त्यावेळेला सर्व राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी, सर्व राजकीय सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी हे सगळे त्या ठिकाणी आणि प्रशासकीय अधिकारी हे अभिवादन करण्यासाठी असणार आहेत. आणि त्याच वेळेला तिथं पुतळ्याजवळ पुन्हा अभिवादनपर गीत गायनाचा कार्यक्रम दिवसभर असणार आहे. आणि ती महत्त्वाचं म्हणजे मिरवणूक रविवार दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी 45 मंडळांची सहभाग असलेली भव्य मिरवणूक या ठिकाणी सोलापूर शहरात 9 ऑगस्टला संपन्न होणार आहे.